हरगांव से खबर। मंत्री संजय राठौर ने हरगांव तालुका के रुई में प्रभावित क्षेत्र का निरीक्षण किया। अगस्त से हो रही भारी बारिश के कारण किसानों की फसलें 100% तक क्षतिग्रस्त हो गई हैं और खेतों में लगी सोयाबीन की फसल प्राकृतिक आपदाओं ने लीन ली है। साथ ही भारी बारिश के कारण कई नागरिकों के घरों में पानी घुस गया और घरेलू सामान बह गया, जबकि नदी के किनारे रहने वाले किसानों के कृषि उपकरण और सैकड़ों पशु बह गए। इससे बलिराजा पर भारी आर्थिक संकट आ गया और अब किसान संकट में है। हदगांव तालुका में किसानों की फसलों को भारी नुकसान हुआ। इसी के तहत आज राहत और पुनर्वास मंत्री संजय राठौर ने हदगांव तालुका के रुई गांव में प्रभावित क्षेत्रों का निरीक्षण किया। निरीक्षण के दौरान हदगांव हिमायत नगर विधायक बाबूराव कदम और पूर्व सांसद सुभाष वानखेड़े, विभागीय अधिकारी अविनाश कामले, तहसीलदार सुरेखा नंदे और सभी विभागों के अन्य कर्मचारी उपस्थित थे। तुम्ही थोडं मागवून जा त्यांनी थोडं कृषी विभागाचा आहे ना शेवटे मॅडम आहे शेवटे मॅडम विद्यापीठाचं कोणी नाही आलं तुम्ही मागवून जा पंचनामे होईल मदत होईल ठीक आहे पण मला एवढी माहिती पाहिजे की आता उसामध्ये गाळ बसलेला आणि आता सुभाष भाऊला नामदार साहेबांना तेच चर्चा करत उसामध्ये गाळ बसले तर त्याच्यामध्ये ज्याचं प्रत्यक्ष नुकसान लंब होऊन पूर्ण खरडून गेलेल्या लोकांचं जमीन दुरुस्तीला किती पैसे लागतात सर्व काय होते की ज्याचा नाही झाला तुला पूर परिस्थिती होती आपण त्यावेळेसच्या अहवाल शासनाला पाठवले त्यावेळेसच्या अहवालानुसार 553 कोटी नांदेड जिल्ह्याला मिळाले परंतु ह्या जेव्हापासून आज म्हणजे 20 दिवसात सतत पाऊस आहे आणि आता खासदार साहेब म्हणल्याप्रमाणे पिकच 90 दिवसात आहे आणि त्याच्यातले 60 दिवस पाऊस आहे त्यामुळे 100%च गेलं आपल्याला पुरवणीच करायला लागणार आहे आता जरी राहिलेल्या जे क्षेत्र कमी गेलं त्याला आपण लागणार आहे आपल्याला आमदार साहेब तर कशी निर्माण होते मग आवरेज कुठून येणार आहे आता ऊस साहेब कसं आहे आता ऊस जे आहे ते पडले आता गावामध्ये गेले प्रत्येक कोण बाहेर निघणार त्याचा किलो बाहेर निघणार ते पूर्ण ऊसात पंचनामे ऊसाचे क्षेत्रफळ नाही आमचे हे मला मान्य आहे आता जिथं आम्ही कॅबिनेट मध्ये ठरवलं जाय सोयाबीन असेल कापूस असेल त्याच्यात जे पंचनामे येणाऱ्या पैसे जे काही सरकारचं आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सर्व मंत्र्यांना वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जाऊन अशा पद्धतीचं शेतकऱ्यांच्या भेटीगाठी घ्यायच्या स्वतः पाहणी करायची अशा पद्धतीचे आदेश होते म्हणून काल आज आम्ही सर्व मंत्री फिरत आहे शासनाने मदतीचा GR सुद्धा काढलेला आहे आणि वेगवेगळे जे पिकं आहेत राज्यामध्ये या सर्व पिकांची काय स्थिती आहे कृषी विद्यापीठ असेल कृषी विभाग असेल महसूल विभाग असेल वेगवेगळ्या यंत्रणेला या सर्व माहितीच्या संकलित करून तो शासनाला अहवाल देण्याच्या संदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत आज आपण जर पाहिलं तर 3-4 प्रकारचं नुकसान राज्यामध्ये झालेलं आहे खास करून नांदेड जिल्ह्यामध्ये तुम्ही पाहतो आहे ऊसाचं क्षेत्र आहे हळदीचं क्षेत्र आहे कापूस आहे सोयाबीन आहे अनेक ठिकाणी मग पीक जे काही वाहून गेलेलं आहे
खरडून गेलेलं आहे. त्यामध्ये खरडून गेल्यानंतर दुरुस्त होणारं क्षेत्रही आहे, दुरुस्त न होणारंही क्षेत्र आहे. अनेक ठिकाणी 65 मिलीमीटरच्या वर तर पाऊस पडलेलाच आहे, परंतु त्यामध्ये सततच्या पावसामुळे जे काही पिकं आहेत त्याचे सुद्धा अतिशय वाईट परिस्थिती आहे. आणि ही सर्व परिस्थिती पाहिल्यानंतर मंत्रिमंडळाचा एक सदस्य म्हणून या सर्व गोष्टी माननीय मुख्यमंत्र्यांसमोर किंवा मंत्रिमंडळासमोर या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न माझा राहणार आहे. साहेब, बंजारा समाज एसटी प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्यासाठी रस्त्यावर उतरलाय, कसं पाहता यांच्याकडे? या विषयाचा आज दुष्काळाच्या संदर्भात माझा दौरा आहे, त्या संदर्भात वेगळं बोलू आपण.